वारीचा 16वा दिवस आणि आज वारीचा मुक्काम आहे भंडीसे गावात। जी वस्तू आपल्याला सुख देते ती वस्तू आपल्याला खूप आवडते। तसंच जगद्गुरु तुकाराम महाराजांना पांडुरंग परमात्म्यांनी सुखाचा भांडार दिला आणि सिद्धांत असा आहे की जी वस्तू आपल्याला आवडते त्या संबंधाने असणाऱ्या इतरही वस्तू आपल्याला आवडतात। संत तुकारामांचा पांडुरंग परमात्मा हा अत्यंत आवडीचा विषय होता, कारण त्या ठिकाणाहून त्यांना सुखाची प्राप्ती होत होती। आणि तुकोबारायांना पंढरीचा विठ्ठल आवडतो, तर विठ्ठला संबंधित असणाऱ्या गोष्टी देखील आवडतात। म्हणून आजच्या या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, कारण देव पंढरपुरात राहतो। देवाच्या संबंधाने पंढरपूर आवडते आणि भीमा नदी आहे जी देवाच्या संबंधामध्ये आहे, म्हणून भीमा नदी ही आवडते। चंद्रभागा लिंग पुंडलिक अशाच प्रकारच्या सिद्धांतांना उजाळा देताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक। अभंगाच्या गायिका आहेत सो शालिनी मेखा मॅडम आणि निरूपणकार आहेत मृदंगाचार्य हरिभक्त पारायण श्री मदन महाराज कदम।
आषाढी वारीच्या निमित्तानं आपण कोरोना महामारीच्या या महासंकटामध्ये आपण आहोत, परंतु अत्यंत स्तुत्य उपक्रम संगीत वर्षा YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण आषाढी वारी घरी राहून करत आहोत. अत्यंत सुंदर उपक्रम या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रस्तुत होत आहे. आजच्या या वारीच्या माध्यमातून आपण घरी राहून वारी करत आहोत. मंडळी, कोरोनाचं महासंकट आपण गेली 2 वर्ष झाला अनुभवतोय. देवाची दारं बंद आहेत, देवळाची दारं बंद आहेत, पण आपली वारी चालू आहे. आपण जरी घरी असलो तरी आपली आषाढी वारी ही गेली 2 वर्षापासून सुरू आहे. आजचा जो मुक्काम आहे वारीचा, तो आजचा मुक्काम भंडी शेगाव या ठिकाणचा आजचा मुक्काम आहे. आषाढ शुद्ध अष्टमी, या अष्टमीच्या पवित्र दिनी भंडी शेगाव या मुक्कामावरती माऊली प्रतिवर्षी पोहोचत असते. या प्रवचन सेवेसाठी आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर असा अभंग आपल्या सर्वांना परिचित असणारा निरूपणासाठी घेतलेला आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी पुरविती, तुका म्हणे थोर झाले, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटवे भूक तहान काही. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पंढरीपर प्रकरणातील अत्यंत सुंदर असा अभंग आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आवड ही सर्वांना आहे, पण आवड सामान्य जीवाची आवड वेगळी आणि संतांची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी. देवाला आवडणाऱ्या काही गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवला वैष्णवांचा. देवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी आहेत. देवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी आहेत. देवाला पहिली गोष्ट आवडते नामस्मरण, दुसरी गोष्ट आवडते तुळशी माळ, तिसरी गोष्ट आवडते गोपीचंदन. आपल्या कपाळाला जो गोपीचंद आपण लावतो वारकरी मंडळी, तो गोपीचंदन देवाला खूप आवडतो. चौथा भाग आहे वैष्णवाविषयी असणारा कळवळा. ही गोष्ट देवाला फार आवडते. आणि सगळ्यात महत्वाचा जो वारकरी संप्रदायातला उपक्रम जो आहे, ही आषाढी आणि कार्तिकी ही पायी वारी पांडुरंगाला अत्यंत प्रिय आहे. देवाला जर या गोष्टी आवडतात तर संतांची सुद्धा आपल्याला आवड पाहणं गरजेचं आहे. आपली आवड आणि संतांची आवड यामध्ये निश्चितच फरक आहे. आपली आवड प्रपंचातली आवड आहे. प्रपंचातली आवड ही नेहमी गरजेनुसार बदलते, ऋतुमानानुसार बदलते आणि वयोमानानुसार सुद्धा बदलते. संतांची आवड
आणि आपण सर्वसामान्य प्रपंचातील आवड आपल्या गरजेनुसार नेहमी बदलत असते. पहिला जो भाग आहे तो गरजेनुसार बदलणारी आपली आवड आहे. दुसरी आवड आहे ऋतुमानानुसार बदलणारी आपली आवड आहे. आणि तिसरी गोष्ट आहे वयोमानानुसार बदलणारी आपली आवड आहे. आता पहिला जो भाग आहे तो गरजेनुसार बदलणारा जो भाग आहे, प्रपंचातली आवड आहे. गरजेनुसार कसा, तर सकाळी जर आपण वरण भात खाल्ला तर संध्याकाळी आपण पोळी भाजी खातो, भाजी भाकरी खातो. ही गरजेनुसार बदलणारी आपली आवड आहे. दुसरा भाग आहे ऋतुमानानुसार बदलणारी आपली आवड आहे. उन्हाळ्यामध्ये जर आपण थंड पदार्थ खात असू तर हिवाळ्यामध्ये उष्ण पदार्थ आपल्याला आवडतात. तिसरी आपली आवड आहे प्रपंचातली वयोमानानुसार. लहानपणी आपल्याला आई खूप आवडते. पण वयोमानानुसार आपल्या आयुष्यामध्ये आपली पत्नी येते. वयोमानानुसार बदलणारी आपली आवड वेगळी आहे. आवड वेगळी आणि गरज वेगळी. पण जगद्गुरु तुकोबारायांनी आपली आवड या अभंगाच्या माध्यमातून वेगळी सांगितलेली आहे. आपण अभंग जर पाहिला तर या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या 6 गोष्टी आहेत, तर पहिली सांगितलेले आवडे पंढरी. पंढरी तुकोबारायांना खूप आवडते. दुसरी गोष्ट आहे भीमा, आवडे पंढरी भीमा. तिसरी गोष्ट आहे पांडुरंग. पांडुरंगानंतर त्यांची आवड आहे चंद्रभागा. चंद्रभागानंतर लिंग आणि 6वी गोष्ट आहे पुंडलिक. ह्या 6 गोष्टी या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेले आहेत. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी पहिलं पंढरीचं वर्णन केलेलं आहे. पहिली पंढरी ही त्यांना खूप प्रिय आहे. त्याचं कारण काय, या पृथ्वी तलावरती वसलेलं जे हे पंढरी गाव आहे, पंढरी क्षेत्र आहे, हे क्षेत्र खूप पूर्वीचं क्षेत्र आहे. जेव्हा कोठेच काही नव्हते तेव्हा आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. श्री संत नामदेव महाराजांनी याचा अत्यंत चांगला उल्लेख केलेला आहे. ही सृष्टी, जीवसृष्टी ज्यावेळेला निर्माण झाली त्याच्या अगोदर पंढरी निर्माण झालेली. म्हणून मला पंढरपूर खूप आवडतं, पंढरी खूप आवडते, असा त्याचा अर्थ तुकोबारायांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर त्यांची दुसरी जी आवड आहे ती भीमा. आवडे पंढरी भीमा. भीमा हा शब्द जो आलेला आहे हा भीमा नदीवरून आलेला आहे. भीमा नदी ही अत्यंत प्रिय आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ज्योतिर्लिंगापैकी 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग अत्यंत पवित्र क्षेत्र आहे. आणि त्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगापासून भीमा नदीचा उगम झालेला आहे. याचा प्रवाह, या भीमा नदीचा भीम गर्जनेसारखा प्रवाह तिचा आहे. प्रथमतः उगम पावली त्यावेळेला भीम गर्जनेसारखा तिने गर्जना केली आणि प्रवाहित होऊ लागली. म्हणून तिचं नाव भीमा नदी असं पडलं गेलं आणि ती प्रवाहित झाली. आणि भीमा नदी ही अत्यंत प्रिय ही भगवान शंकरांना आहे. मग तिचं वर्णन कसं केलं आहे, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. संत जनाबाई म्हणतात, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. भीमा नदीलाच भिवरा असे संत एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे.
संत एकनाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी. इतकं पवित्र तीर्थ हे भीमा नदी आहे. त्याच्यानंतर जे वर्णन आलेलं आहे ते चंद्रभागेचं वर्णन आलेलं आहे. भीमा नदीलाच या ठिकाणी चंद्रभागा असं नाव पडलेलं आहे. भीमा नदीला चंद्रभागा असं नाव का पडलं तर पंढरपूर पर्यंत येणारी जी प्रवाहित होणारी जी भीमा नदी आहे ती पंढरपूर मध्ये आल्यानंतर चंद्राच्या आकारानं प्रवाहित होऊ लागली, म्हणून तिचं नाव चंद्रभागा आहे. कारण चंद्र हा अत्यंत सुंदर आहे, पण त्याला गुरुपत्नीचा अभिलाष झाला आणि त्याच्या परिहारार्थ या ठिकाणी तो पंढरपूरला आला आणि चंद्राला गुरुपत्नीचा अभिलाष झाला. याच्या परिहारार्थ तो चंद्र पंढरपूरला आला आणि त्या ठिकाणी त्या क्षेत्रावरती तो जो भाग जो आहे तो चंद्राच्या आकारासारखा आहे, म्हणून तिला चंद्रभागा असं चंद्रावकार असा भाग त्याचा दिसतो, म्हणून तिला चंद्रभागा असंही म्हटलं जात आहे. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. जगद्गुरु तुकोबा यांनी एका ठिकाणी वर्णन केलंय. चंद्रभागेनंतर वर्णन आले ते लिंग आहे. लिंग असा शब्द जो आलेला आहे ते पुंडलिकाचं आपण मंदिर जर पाहिलं चंद्रभागेच्या ठिकाणी आपण म्हणतो पुंडलिकाचं मंदिर आहे, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण जर दर्शनाला गेलो तर आपल्याला शिवलिंग दिसेल, म्हणून त्या ठिकाणी लिंग असा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी आपण पुंडलिकाचा विचार करू. लिंग या शब्दाचा अर्थ पुंडलिक आलेला आहे. पुंडलिकाचं वर्णन पुराणामध्ये आलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण काल यवनाशी युद्ध करत होते आणि काल यवनाशी युद्ध करत असताना राजा मुचुकुंदानं भगवान श्रीकृष्णाला या युद्धामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची साथ केली, अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. पण दैवयोगानं हे युद्ध अत्यंत लांबलं गेलं. हे युद्ध इतकं लांबलं गेलं की राजा मुचुकुंद अनेक दिवस युद्ध करून थकला आणि राजा मुचुकुंदानं भगवान श्रीकृष्णाला विनंती केली, हे देवा, मला या कार्यातून मुक्त कर. मी खूप थकलेलो आहे, मला विश्रांतीची अत्यंत गरज आहे, मला विश्रांती हवी आहे. भगवान श्रीकृष्णानं त्या राजा मुचुकुंदाची याचना ऐकली आणि तथास्तु असा वर दिला. पण भगवान श्रीकृष्णाने जाता जाता राजा मुचुकुंदाला सांगितलं, राजन, इतक्या दिवस तू मला सहकार्य केलेलं आहे, इतक्या दिवस साथ दिलेली आहेस, तू काहीतरी माग. राजा मुचुकुंदानं भगवान श्रीकृष्णाकडे एक वर मागितला, देवा, अनेक दिवस झाले युद्ध सुरू आहे, मी खूप थकलेलो आहे, मला झोपेची खूप गरज आहे, मला विश्रांतीची गरज आहे. मी अरण्यात जाऊन झोपणार आहे, विश्रांती घेणार आहे, परंतु मला झोपेतून कोण जागा करेल, त्याचं तात्काळ भस्म व्हावं असा तू वर मला दे. भगवान श्रीकृष्णाने लगेच तथास्तु म्हटलं आणि वर दिला. पण जाता जाता पुन्हा भगवान श्रीकृष्णाने म्हणले, अरे राजा मुचुकुंदा, तुझ्यासाठी काहीतरी माग ना. राजा मुचुकुंदाने परत नमस्कार केला आणि देवावर पूर्ण प्रार्थना केली, देवा, मला विश्रांतीची गरज आहे. विश्रांती घेत असताना जर मला कोणी झोपेतून उठवलं, तात्काळ त्याचं त्या ठिकाणी भस्म व्हावं आणि भस्म झाल्यानंतर तुझं दर्शन व्हावं असा वर दे.
भगवान श्रीकृष्णाने लगेच तथास्तु म्हटलं आणि राजा मुचुकुंदानं नमस्कार केला आणि अरण्यामध्ये निघून गेला. अरण्यामध्ये निघून गेल्यानंतर भगवान मुळातच चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुची विठोबा, जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाला दुसरं नाव आहे रणछोडदास. अनेक वेळा भगवान श्रीकृष्ण रणांगणातून निघून गेलेले आहेत म्हणून त्यांना रणछोडदास असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण युद्धातून पळून गेले. काल यवन त्याच्या पाठीमागे लागला. देव पुढे, काल यवन पाठीमागे. भगवान श्रीकृष्ण अतिशय हुशार. ज्या ठिकाणी राजा मुचुकुंद विश्रांती घेत होते अरण्यामध्ये, एका गुहेमध्ये भगवान श्रीकृष्ण गेले. त्या ठिकाणी राजा मुचुकुंद विश्रांती घेत होता. विश्रांतीची गरज होती, झोप नव्हती. पळत पळत गेले त्या गुहेमध्ये आणि आपल्या अंगावरचा जो शेला आहे तो शेला राजा मुचुकुंदाच्या अंगावरती टाकला आणि थोडस बाजूला उभे राहिले. काल यवन पाठलाग करत आला. त्याच्या ध्यानात आलं की भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी झोपलेले आहेत. अंगावरती शाल पांघरलेली आहे. कुठलाही क्षणाचा विचार काल यवनानं केला नाही आणि त्यांनी लात मारली. लात मारल्यानंतर त्याच्या ध्यानात आलं की हे भगवान श्रीकृष्ण नाहीत, राजा मुचुकुंद आहे. राजा मुचुकुंद झोपेतून उठला. भगवानी त्याला वर दिला होता की झोपेतून त्याला कोण उठवेल, त्याचा तात्काळ त्या ठिकाणी सर्वनाश होईल. आणि त्या ठिकाणी काल यवनाचा सर्वनाश झाला. आणि दुसरी जी वर मागितला था राजा मुचुकुंदानं की मला झोपेतून कोण उठवेल, त्याचा तात्काळ सर्वनाश व्हावा आणि तुझं दर्शन व्हावं. दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. इतका अत्यंत सुंदर योग राजा मुचुकुंदाच्या आयुष्यामध्ये आला. आणि मंडळी, मुचुकुंद राजा दुसरा कोणी नसून तो भक्त पुंडलिक आहे असं वर्णन पुराणामध्ये त्याचं आलेलं आहे. भगवान पुंडलिकासाठी पंढरीश पांडुरंग त्या ठिकाणी अवतरण झाले. पुढचा जो शब्द आहे, पुढच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी पुरविती. कामधेनु ही कामधेनु नावाची गाय आहे. तिचं वर्णन पुराणामध्ये आलेलं आहे. समुद्र मंथनात एकूण 14 रत्न निघाली. त्यातील एक रत्न म्हणजे कामधेनु आहे. कामधेनु मनात इच्छा निर्माण झाली की ती इच्छा पूर्ण करते. ती कामधेनु नावाची गाय वशिष्ठ ऋषींच्याकडे होती असा उल्लेख आपल्याला रामायणामध्ये आवडतो. कामधेनु नंतर जो पुढचा शब्द आलेला आहे तो कल्पतरू आहे. कल्पतरू नावाचं एक झाड आहे. त्या झाडाखाली बसल्यानंतर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होतात. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविती असं तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांगा जी असं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. संत वचने कल्पतरूचे महात्म्य सांगतात. त्याच्यानंतर आलेला आहे जो शब्द तो आहे चिंतामणी. चिंतामणी नावाचं एक अद्भुत रत्न आहे. आणि हे रत्न ज्याच्याकडे असतं त्याला चिंता करायची काहीही गरज नसते. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. का चिंतामणी आली या हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी काम पूर्ण निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. या 2 चरणाच्या महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आवड पूर्ण केलेली आहे. त्याच्यामध्ये आवडीची धनी पुरविती असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. कामधेनु कल्पतरू चिंतामणी आणि आवडीची धनी पुरविती. मनात इच्छा असणारी कोणती इच्छा चिंतामणी पूर्ण करतो असं वर्णन आलेलं आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, ना ठवे तान भूक काही,
माझ्या जीवाला खूप सुख झालं, अर्थात माझ्या दुःखाचा नाश झाला. आणि माझ्या सर्वातलं मोठं दुःख म्हणजे भुकेचं दुःख आहे. माणसाला सकाळी उठल्यानंतर कोणतं दुःख असेल तर ते भुकेच आहे. नित्य उठून या खावयाची चिंता, आपल्या स्वहिता नागविती तुकाराम महाराज म्हणतात. अंतःकरणामध्ये ज्यावेळी आनंदाचे तरंग निर्माण होतात त्यावेळेला त्या भुकेचं दुःखही राहत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, असं वर्णन तुकाराम महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. ज्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या 5 गोष्टी आपण या विचार केलेला आहे. पंढरी का आवडते, भीमा का आवडते, त्याचं कारण का? तुकोबराने विचारले तुम्हाला पंढरी का आवडते, त्याने गोड असं उत्तर दिलेलं आहे. पंढरी का आवडते तर माझा पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे म्हणून मला पंढरी आवडते. चंद्रभागा का आवडते तर त्या ठिकाणी पंढरी आहे उभे आहेत म्हणून मला पंढरी आवडते, असं वर्णन जगद्गुरु गुरु तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. या अभंगावर भरपूर काही बोलण्यासारखं आहे, पण वेळेचं बंधन आपणाला आहे. सामान्य जीवाची आवड, संतांची आवड आणि देवाची आवड ही वेगवेगळी आहे. पण संतांची आवड आणि देवाची आवड जर आपण आपल्या अंगीकारली तर निश्चितच आपल्या नरदेहाचा उद्धार करू शकतो. या माध्यमातून आपण पंढरीच्या वारीची आवड आपल्या मनामध्ये निर्माण होते. आवड आहे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक, ही आवड घेऊन अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या आपण पंढरीची वारी करणारी मंडळी आहोत. कोरोनाच्या महामारीमुळे आपण घरी राहून वारी करत आहोत. अत्यंत सुंदर योग आहे. संगीत वर्षा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही मानसिक वारी करत आहोत. ही मानसिक वारी घरी राहून करत असताना आपली श्रद्धा भक्ती विश्वास संतांच्या पायी अर्पण करून आपली वारी निश्चितच पूर्ण होईल असा विश्वास या मानसिक वारीच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि भगवान पांडुरंगाने विनंती करतो की देवा 2 वर्ष झालं आम्हाला पायी वारी करता आली नाही आणि कोरोनाचं हे महामारीचं संकट आहे. या संकटातून आम्हाला वाचव. ही कोरोनाचं संकट लवकरात लवकर जाऊ दे आणि देवाची आणि भक्ताची भेट लवकर व्हावी. ही आमची आवड पंढरीची वारी लवकर पूर्णत्वाला जावी, तुमची आमची भेट व्हावी असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.